मुंबईमध्ये मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। दादर, वरळी, लालबाग परिसरामध्ये पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो अशी शक्यता आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे थेट जोडले गेलेले आहेत। गणेश, पावसाचा जोर वाढतोय, वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे, सध्या परिस्थिती काय आहे? नक्कीच मुंबई शहर असेल, उपनगर असेल, या भागामध्ये आहे ते अधूनमधून आहे ते पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते। कारण की काल रात्री मुसळधार पाऊस पडला होता, मात्र सकाळपासून थोडीशी विश्रांती आहे ती पावसाने घेतलेली आहे। मात्र अधूनमधून पावसाच्या सरी आहेत त्या कायम सुरू असल्याचं पाहायला मिळतं। जर अशाच पद्धतीने जर सलग पाऊस सुरू राहिला तर यानंतरून जे काही सखल भाग आहेत या सखल भागांमध्ये आहे ते पाणी जमा होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि त्याचबरोबर वाहतुकीवर याचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो परिणाम होईल असं देखील सांगितलं जात आहे। सध्या तरी पश्चिम रेल्वे असेल, मध्य रेल्वे असतील, यावर देखील वाहतुकीवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय। 10 ते 15 मिनिटं आहेत त्या ट्रेन उशिराने सध्या धावत असल्याने सध्याचं चित्र पाहायला मिळते। त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये जे काही कामाला जाणारे चाकरमानी आहेत यांना लेट मार्क लागण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। कारण की ट्रेन उशिराने आहेत तर अशाच पद्धतीने पाऊस जर सुरू राहिला तर अधूनमधून तर जी रस्ते वाहतूक आहे यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। कारण की काही सखल भाग आहेत आणि या सखल भागांमध्ये थोडा जरी पाऊस पडला तर पुन्हा एकदा पाणी आहे ते भरतं आणि त्याचमुळे कुठेतरी वाहतुकीवर याचा फटका आहे तो बसू शकतो। विशेष करून आज जर बघितलं असेल तर मुंबईला येलो अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे कोकण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो पाऊस पडणार असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळेच कुठेतरी आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसामुळे काही वाहतूक कोंडीवर देखील याचा परिणाम आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येतोय। जी, धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे। यासह जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेडलाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि भंडारालाही येलो अलर्ट। गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येलो अलर्ट। तर पालघरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे।